नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर डिप्लोमा फार्मसी त्याचबरोबर सेकंड इयर डिग्री फार्मसी या दोन्ही क्लासच्या विद्यार्थ्यांना बेसिक प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन द अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसिन हा चॅप्टर फार्माकोग्नोसीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. MSBTनं अतिशय विचार करून हा चॅप्टर विद्यार्थ्यांना सर्व केला आहे. जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, अन अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसिन मीन्स अदर दॅन ॲलोपॅथिक सिस्टीम. ॲलोपॅथी सिस्टीमला अजून कोणता अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे का याचा आपण विचार ह्या चॅप्टरमध्ये करतोय. इथं जर आपण स्क्रीनवर बघितलं तर ॲलोपॅथीला आपण क्रॉस केलंय साईन, आणि इकडच्या बाजूला राईट साईडला स्क्रीनवर मेडिटेशन करणारा व्यक्ती दाखवला, योगास्त करणारा व्यक्ती दाखवलाय, त्याचबरोबर बाजूला क्रूड ड्रग ठेवलेले दाखवलेत. दीज आर द अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसिन्स other than allopathic system. The principle and philosophy of this system different from each other, but this system have served the humanity. जर आपण ह्या सिस्टीमचा विचार करायला गेलो, ह्याची प्रिन्सिपल आणि फिलॉसॉफी जरी डिफरंट असली तरी ही एकच गोष्ट ह्याच्यामध्ये साम्य आहे की आपण ह्युमॅनिटी सर्व करतोय. ऑल्सो मेंटेनिंग गुड हेल्थ ऑफ द पर्सनची गुड हेल्थ ठेवण्यामध्ये आपण मदत करतोय. नाउअडेज 80% ऑफ पीपल यूज ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19चा काळ आपण बघितलात, आणि ह्या कोविड-19च्या काळानंतर आपल्याला ठिकठिकाणी आपण इंस्टाग्रामवर रील बघतो की लग्नामध्ये नाचत असताना अटॅक आला, शाळेमध्ये 6 वर्षाच्या मुलीला 7-8 वर्षाच्या मुलीला अटॅक आला. हे ज्या वेळेला आपण उदाहरणं बघतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं काहीतरी ॲलोपॅथिक सिस्टीमची साईड इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. 80% ऑफ पीपल यूज ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन. मोस्ट ऑफ द पीपल आर डायव्हर्टिंग टू युजिंग ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स. इंडिया इज रिचेस्ट इन लार्ज नंबर ऑफ मेडिसिनल प्लांट. हे मी वारंवार माझ्या लेक्चरमध्ये डिस्कस करत असतो की भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे. भारत देशामध्ये खूप सारी जमीन आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर जमिनीसोबतच 3 प्रकारचे वातावरण, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा भारताला लाभलाय. त्यामुळं मेडिसिनल प्लांटचं एक प्रकारचं एक कॅपिटल म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही भारत. ठीक आहे ना. फ्रॉम एन्शियंट टाइम दीज मेडिसिनल प्लांट्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ डिसीज. जुन्या काळापासून आपण मेडिसिनल प्लांटचा वापर आपण डिसीज क्युअर करण्यासाठी किंवा मॅनेजमेंट करण्यासाठी करत आलेलो आहे. पुढे बघूया. इन कन्सिडरेशन ऑफ इंडिया द अल्टरनेटिव्ह सिस्टीम. जर आपण ॲलोपॅथीला जर अल्टरनेशन किंवा अल्टर करायचा प्रयत्न केला किंवा त्याला बायपास करण्याचा प्रयत्न केला तर भारतामध्ये काही सिस्टीम्स आहेत ज्याचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये इंडिजिनस मेडिसिनल सिस्टीम, त्यालाच आपण एन्शियंट सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणतो, आणि ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन. इट इन्क्लूड आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, नॅचरोपॅथी अँड योगा. ह्या 5 आपल्याकडं मेडिसिनल सिस्टीम आहेत ज्याचा आपण वापर करून ॲलोपॅथी मेडिसिनल सिस्टीमला बायपास करू शकतो किंवा अल्टरनेटिव्ह म्हणून विचार करू शकतो. होमिओपॅथी वॉज डिस्कवर्ड बाय जर्मन केमिस्ट, फिजिशियन अँड फार्मासिस्ट डॉक्टर सॅम्युएल हॅनमन. ह्या 5 भारतीय सिस्टीम आहेत, आणि एक 6वी सिस्टीम आहे होमिओपॅथीची, जी सॅम्युएल हॅनमन यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. या त्या 5 सिस्टीम आहेत, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, नॅचरोपॅथी आणि योगा, ज्याचा ओरिजिन भारत आहे. भारतापासून या सिस्टीमला सुरुवात झाली. त्याचबरोबर 6वी सिस्टीम आहे होमिओपॅथी. ही डिस्कवर्ड केली जर्मन केमिस्ट, फिजिशियन अँड फार्मासिस्ट डॉक्टर सॅम्युएल हॅनमन यांनी. जर्मन एक मेडिसिनल सिस्टीम ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केली. इंडियाच्या 5 आणि जर्मनची 1 अशा 6 सिस्टीमचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहे ज्या अल्टरनेटिव्ह होऊ शकतात ॲलोपॅथी मेडिसिनल सिस्टीमला. ह्यातली पहिली आपण बघतोय आयुर्वेदा. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टीम ऑफ मेडिसिन ओरिजिनेटिंग फ्रॉम इंडिया. द वर्ल्ड आयुर्वेदा इज डिराइव्ड बाय 2 पार्ट्स, आयु प्लस वेदा. नावातच आहे, आयु मीन्स लाईफ अँड वेदा मीन्स नॉलेज किंवा सायन्स. याचा अर्थ काय झाला? आयुर्वेदा मीन्स सायन्स ऑफ लाईफ. आयुर्वेदा इज प्रिपेअर्ड फ्रॉम 2 बेसिक वेदाज, ऋग्वेदा अँड अथर्ववेदा. आयुर्वेदा डील्स फिजिकल अँड मेंटल हेल्थ अँड इट कन्वर्ट इन टू आर्ट ऑफ लिव्हिंग. भारतापासून ओरिजिनेट झालेली ही आयुर्वेदा सिस्टीम ऋग्वेदा आणि अथर्ववेदा या 2 वेदांवर बेस्ड आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल हेल्थ याचं रूपांतर आपण जीवनाची कला किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आपण त्याचं रूपांतर करतो. ही अतिशय युनिक सिस्टीम आहे आयुर्वेदा, आणि खूप पॉप्युलर आहे आयुर्वेदिक सिस्टीम. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदा इज बेस्ड ऑन 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्स. आता हे कोणते 3 फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत? तर सगळ्यात पहिलं पंचमहाभूता, दुसरं त्रिदोषांश,
आणि तिसरं गुणा. आता पंचमहाभूता म्हणजे काय, लिक्विड सॉलिड तुम्हाला कळलं असेल, एनर्जी मीन्स ऊर्जा, एअर मीन्स हवा आणि स्पेस मीन्स पोकळी. ठीक आहे ना, लिक्विड सॉलिड तुम्हाला माहिती आहे. त्रिदोषा, आता 3 दोष असतात, त्याला आपण बोलतो प्रकृती, पित्त प्रकृती, वात प्रकृती, कफ प्रकृती. सो त्रिदोषाच. गुणा, ज्याच्यामध्ये वीर्या, विपाका आणि प्रभावा. आता पंचमहाभूता म्हणजे काय, ह्युमन बॉडी मेक दीज 5 एलिमेंट. सो या 5 इलेमेंटच्या आधारावर ह्युमन बॉडी बनलेली असते. कोणती कोणती पुन्हा एकदा सांगूया, स्पेस, एअर, एनर्जी, लिक्विड आणि सॉलिड. आणि आता त्रिदोषाच, द ह्युमन बॉडी इज कंबाईन्ड विथ द इलेमेंट लाईक वाता. वाता म्हणजे ह्याच्यामध्ये जर वात दोष असेल तर ह्याच्यामध्ये स्पेस आणि एअर असणार आहे. पित्त दोष असेल तर ह्याच्यामध्ये एनर्जी आणि लिक्विड असणार आहे. कफ दोष असेल तर ह्याच्यामध्ये लिक्विड आणि सॉलिड असणार आहे. सो ह्या पंचमहाभूताचं त्रिदोषाबरोबर कनेक्शन आहे. ठीक आहे ना. जर आपण वात दोष बघितला तर ह्याच्यामध्ये स्पेस आणि एअरचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. पित्त दोष बघितला तर याच्यामध्ये आपल्याला एनर्जी आणि लिक्विड बघायला मिळणार आहे. कफ दोष बघितला तर आपल्याला याच्यामध्ये लिक्विड आणि सॉलिड बघायला मिळणार आहे. सो वात, पित्त अँड कफा, दीज आर द 3 पिलर्स ऑफ लाईफ. देअरफॉर दीज आर नोन ॲज त्रिदोषाज. ठीक आहे ना. सो पुढे हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण दिलेलं आहे आयुर्वेदा दोषामध्ये. वात दोष असेल तर इथं पुन्हा एकदा इथर आणि एअर, इथर मीन्स स्पेस. कफा दोष असेल तर वॉटर आणि अर्थ, सॉलिड आणि लिक्विड. आणि जर पित्त दोष असेल तर याच्यामध्ये फायर आणि वॉटर, फायर मीन्स एनर्जी आणि वॉटर मीन्स लिक्विड. ठीक आहे ना. अशा प्रकारे पित्त म्हणलं की आपल्याला जळजळ होते, सो फायर हे त्याला रिप्रेझेंट करते, एनर्जी. ठीक आहे ना, त्या पद्धतीनं. आता सगळ्यात पहिलं वाता. वात दोषा इज कॉन्स्टिट्यूटेड फ्रॉम वायू अँड आकाश which is characterized by lightness and mobility. Balanced वाता keep respiration healthy, coordination of sense. जर वाता नीट असेल, जर तुम्ही ऐकलं असेल की स्पेस आणि हवा ह्या 2 गोष्टी वात प्रकृतीमध्ये असतात. जर एखादा पर्सन वाताचा असेल तर तो ओबेसिटी असणार आहे, त्या पर्सनला व्यक्ती जाड असणार आहे, तो त्याचं वजन जास्त असणार आहे, त्याच्यामध्ये वात्या भरलेला असतो असं म्हणतात. सो वात्या भरलाय म्हणजे काय, सो स्पेस आणि एअर भरलेली आहे. जर बॅलन्स वाता असेल तर त्याचं रेस्पिरेशन चांगलं असणार आहे आणि कॉर्डिनेशन ऑफ सेन्स, स्मेलिंग सेन्स, स्किन सेन्स, हे प्रकारचे जे सेन्स आहेत, सेन्सरी ऑर्गन आहेत, हे त्याचे चांगल्या प्रकारे कॉर्डिनेशन त्याचं असणार आहे. वाता इज लोकेटेड इन कोलॉन, थाईज, हिप्स, इयर्स एक्सेट्रा. ठीक आहे ना. आता पित्ता. पित्त दोषा इज कॉन्स्टिट्यूटेड फ्रॉम अग्नी म्हणजे हीट. ह्याविषयी मागाशी मी बोललोय तुमच्याशी. विच इज कॅरेक्टराइज्ड बाय ॲसिडिक अँड स्पायसी फूड. जेवढं तुम्ही स्पायसी फूड खावाल तेवढं तुम्ही ॲसिडिक व ॲसिडिटी वाढणार त्यानं. जेवढं तुम्ही स्पायसी फूड खावाल तेवढी ॲसिडिटी वाढणार. बॅलन्स्ड पित्ता हेल्प इन डायजेशन, मेटाबॉलिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. जर तुमचं पित्त बॅलन्स असेल तर तुमचं डायजेशन प्रॉपरली होत असणार आहे, मेटाबॉलिझम प्रॉपरली होत असणार आहे, त्याचबरोबर एनर्जीचं प्रोडक्शन देखील चांगल्या पद्धतीनं होत असणार आहे. पित्ता लोकेटेड इन स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, ग्लँड, लिम्फ अँड ब्लड. जर ॲसिडिटी वाढली तर आपल्याला पोटामध्येच दुखतं, स्टमक. ठीक आहे ना. आणि स्मॉल इंटेस्टाईन, त्या पद्धतीनं. पुढे येतं कफा. कफ दोषा इज कॉन्स्टिट्यूटेड फ्रॉम वॉटर अँड सॉलिड विच इज कॅरेक्टराइज्ड बाय कोल्ड वेदर अँड हेवी ऑइली मिल्स. जर आपण थंड वातावरणात राहिलो किंवा जर ऑइली मिल्क जर आपण घेतलं जास्त प्रमाणात तर आपली कफ प्रवृत्ती बळावून येते. ठीक आहे ना. जर बॅलन्स कफा, जर बॅलन्स असेल कफ तर हेल्प कशामध्ये होती बघा, स्मूथ रेस्पिरेशन असतं आणि एनर्जी प्रोडक्शन असतं. आणि जर कफा इम्बॅलन्स असेल तर रेस्पिरेशनमध्ये अडचण येते, एनर्जी प्रोडक्शन चांगल्या प्रकारे होत नाही. ठीक आहे ना. कफा लोकेटेड इन रेस्पिरेटरी ट्रॅक अँड नजल कॅव्हिटी. सो हा लंग्समध्ये जास्ती करून कफ भरलेला असतो, घरघर छातीची आपल्याला जाणवते किंवा बघायला मिळते. नजल कॅव्हिटी, नाकामध्ये पण आपल्या जर कफ भरला असेल तर आपल्याला नाकामधून देखील पाणी येतं, म्हणजेच कफ असतो तो, त्या पद्धतीनं. सो दीज आर 8 ब्रांचेस ऑफ आयुर्वेदा. आता आपण ब्रांचेस बघतोय आयुर्वेदाच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत त्या, याचा आपण विचार करणार आहे. 8 ब्रांच आहेत आयुर्वेदाच्या. सगळ्यात पहिली काया चिकित्सा. आता काया चिकित्सा काय सांगतं तर इंटरनल मेडिसिन्स. तर्क चिकित्सा. तर्क चिकित्सा कशावर डिपेंड आहे तर सायकोलॉजिकल मेडिसिन, नावातच आहे तर्क, तर्क वितर्क. सो सायकोलॉजिकल मेडिसिनवर डिपेंड आहे. कुमार भृत्या, पेड्रॅटिक मेडिसिन्स लहान मुलांसाठी. शल्यतंत्रा, याच्यामध्ये येतं सर्जरी. इथं खाली डायग्राम जर तुम्ही बघितला तर मला वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे अंदाज येईल. शाकल्यतंत्रा, ओल्ड एज पेशंटसाठी. रसायन तंत्रा, ENT, आय, नोज अँड थ्रोट. अगधा तंत्रा, टॉक्झिकोलॉजी चा त्याच्यामध्ये विचार केला जातो. वाजीकरण तंत्रा,
इम्प्रूव्ह सेक्शुअल हेल्थ, या 8 ब्रांचेस आहेत आयुर्वेदाच्या. याच्यावर मला थोडं डिटेल बोलायचं आहे. ते म्हणजे असं की जी आपली आयुर्वेदा सिस्टीम आहे ही ओल्डेस्ट सिस्टीम आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने विचार केला, एक चॅप्टर थोडा बाजूला ठेवा, सिलेबस थोडा बाजूला ठेवा, पण एक भारतीय म्हणून किंवा एक इंडियन म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला प्राऊड फील होतो ह्या गोष्टीचा की आयुर्वेदाने किती बारीक विचार केलाय. आणि हा कधी विचार केलाय, ज्या वेळेला मोबाईल, कॉम्प्युटर याचा कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नव्हता, त्यावेळेला ह्या 8 ब्रांचेस आयुर्वेदामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक मेडिसिन किंवा प्रत्येक प्रकारची चिकित्सा, प्रत्येक प्रकारचं तंत्र ह्याचा बारकाईने विचार करून 8 ब्रांचेस तयार केल्यात. ENT स्पेशलिस्ट वेगळा, ओल्ड एज पेशंट वेगळा, सर्जरी सिस्टीम वेगळी, पेडियाट्रिक मेडिसिन वेगळं, सायकोलॉजिकल मेडिसिन वेगळं, इंटरनली द्यायचं मेडिसिन वेगळं. एवढंच नाही, टॉक्झिकॉलॉजीचा देखील विचार झालेला आहे. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेलो तर त्यांना ज्या वेळेला विषबाधा झाली होती तेव्हा अगधा तंत्राचा वापर करून कळलं होतं की त्यांना कोणत्या प्रकारचं विषबाधा झालेली आहे. ठीक आहे ना. त्या पद्धतीनं ENT, ओल्ड एज पेशंट, सर्जरी, पेडियाट्रिक मेडिसिन, सायकोलॉजिकल मेडिसिन, इंटरनल मेडिसिन, इम्प्रूव्ह सेक्शुअल हेल्थ, अशा 8 ब्रांचेसचा ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करून विचार केला गेलेला आहे आयुर्वेदामध्ये. सो आपले जे पूर्वज आहेत हे किती हुशार होते हे या आयुर्वेदा सिस्टीमचा विचार करताना किंवा स्टडी करताना आपल्याला समजून येतं. आता पुढची सिस्टीम येते ती म्हणजे होमिओपॅथी. दिस सिस्टीम ऑफ मेडिसिन वॉज डिस्कवर्ड बाय जर्मन फिजिशियन अँड केमिस्ट Dr. Samuel Hahnemann. The word homeopathy is derived by 2 words, homeo plus pathos. Homeo means similar and pathos means suffering. आता अर्थ काय झाला बघा. Homeopathy means similar suffering. They found that there is a law in medicine which is known as a law of similar, which can clearly indicate some similarities between the drugs and disease. So याच्यामध्ये सिमिलर सफरिंगचा विचार केला गेलेला आहे. आता याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे होमिओपॅथीचं. डॉक्टर हॅनमन काय म्हणतात की इंट्रोड्यूस इज न्यू प्रिन्सिपल लाईक डिसीज आर क्युअर्ड बाय लाईक मेडिसिन. हे अतिशय महत्वाची लाईन आहे. लाईक डिसीज आर क्युअर्ड बाय लाईक मेडिसिन. हिंदीमध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल, लोहा लोहे को काटता है, लाईक क्युअर लाईक डिसीज, लाईक डिसीज आर क्युअर्ड बाय लाईक मेडिसिन्स. आता याचाच विचार केला तर आपण एक थोडंसं उदाहरण बघूया. दॅट प्रिन्सिपल प्रूव्ह दॅट सिंकोना कॅन प्रोड्यूस द सिम्पटम ऑफ मलेरिया व्हेअर ॲज सिंकोना इज युज्ड टू ट्रीट मलेरिया. थोडंसं इंटरेस्टिंग आहे की ॲक्च्युली आपण जर मलेरिया झाला तर सिंकोनाचा वापर करतो. त्याच्यामध्ये क्विनिन नावाचं डेरिव्हेटिव्ह आहे जे आपल्याला मलेरियामध्ये हेल्प करतं मलेरिया ट्रीटमेंटसाठी. परंतु जर आपण नॉर्मल पर्सनला जर सिंकोना दिला गेला तर ते सेम सिम्पटम दाखवतं मलेरिया झाल्यानंतरचे. सो हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे की लोहा लोहे को काटताय त्या पद्धतीनं. लाईक क्युअर लाईक इज द बेसिक फाउंडेशन ऑफ होमिओपॅथी मेडिसिन. स्मॉल डोस अँड सिरियल डायल्युशन इज द युनिक आयडेंटिटी ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स. ड्युरिंग द ट्रीटमेंट एक्स्ट्रॅक्ट ऑफ ड्रग इज डायल्युटेड टू मिनिमाइज द पोटेन्सी. आता याच्यामध्ये थोडंसं जर आपण होमिओपॅथीचा विचार केला तर रिलेटेड एक्झाम्पल नाहीये, पण जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं हा पार्ट तरी तुम्हाला समजून जाईल की काही व्यक्तींना सापाच्या पॉयझनचा इफेक्टच होत नाही. ह्याचं कारण असं की त्यांनी सिरियल डायल्युशन करून, म्हणजे त्याच्या सापाचा जे विष आहे, सपोज 2 ml घातक आहे किंवा 1 ml घातक आहे, तर त्याचं सिरियल डायल्युशन करून 0.00 ml मध्ये स्वतःच बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केलेलं असतं आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याचं डायल्युशन कमी करत 1 ml पर्यंत आणलेलं असतं आणि बॉडीला थोडा वेळ दिलेला असतो त्या पॉयझन बरोबर डील करण्यासाठी. मग आता काय होतं याच्यामध्ये, बॉडी नॉट ml म्हणजे एकदम डायल्युशन पॉयझन मध्ये बॉडी टॉलरेट करून त्या पॉयझनवर पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवते आणि सफर करून पुढे जाऊ शकते. मग हळूहळू काय होतं, ते पॉयझनचं प्रमाण हळूहळू वाढवत नेलं बॉडीमध्ये तर एक वेळ अशी येते की ऍक्च्युअल स्नेक बाईटमध्ये त्या पर्सनला त्याचा काय परिणामच होत नाही. ठीक आहे ना. आता ह्याचं दुसरं रूपांतर उदाहरण जर मी सांगायचं म्हणलं तर असं की तुम्हाला खूप कमी जणांना माहिती असेल की जो अँटिडोट बनतो सापाच्या विषाचा तो त्या सापाच्या पॉयझन पासूनच बनलेला असतो. सो लाईक क्युअर लाईक त्या पद्धतीनं जर साप चावला तर साप चावल्यानंतर ज्या वेळेला आपण दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेला दवाखान्यामध्ये जे अँटिडोट दिला जातो हा त्याच सापाच्या विषापासून बनलेला असतो. सो लाईक क्युअर लाईक.
ड्युरिंग द ट्रीटमेंट एक्स्ट्रॅक्ट ऑफ ड्रग इज डायल्युटेड टू मिनिमाइज द पोटेन्सी. ह्या विषयावर मी आता बोलत होतो. देर आर 7 प्रिन्सिपल ऑफ होमिओपॅथी. 7 प्रिन्सिपल आहेत होमिओपॅथीचे. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे सेपरेट मेडिसिन, प्रिन्सिपल ऑफ सिमिला सेम मेडिसिन, प्रिन्सिपल ऑफ सिम्प्लेक्स सिम्पल मेडिसिन, लॉ ऑफ प्रूव्हिंग बिलीव्ह ऑन मेडिसिन, लॉ ऑफ डायनामायझेशन potency of medicine, law of vital force, natural force for creation, principle of minimum dose, dilution theory. या 7 प्रिन्सिपलवर होमिओपॅथिक सिस्टीम डिपेंड आहे. मग आता डायग्नोसिस ऑफ डिसीज ह्याच्यामध्ये बघा पेशंटची हिस्ट्री घेतली जाते, पेशंटचे इमोशनचा विचार केला जातो, कोणती फूडची ॲलर्जी आहे का ती बघितली जाते, पेशंटचे लाईक डिसलाईक बघितले जातात, ड्रगवरचा रिस्पॉन्स चेक केला जातो, सिम्पटम्स बघितले जातात, स्ट्रेस कंडिशन बघितली जाते. सो या सर्व गोष्टीचा विचार करून डिसीजवर डायग्नोसिस दिलं जातं. ठीक आहे ना. ट्रीटमेंट बघूया आपण. प्रिस्क्राइब्ड सिंगल मेडिसिन फॉर सिम्पटम, ओडी BID TID डोस फॉर 2 to 6 वीक. ओडी मीन्स वन्स इन अ डे, BID म्हणजे दिवसातून 2दा, TID म्हणजे दिवसातून 3दा, सकाळ दुपार संध्याकाळ. या पद्धतीनं 2 to 6 वीक पर्यंत ही थेरपी दिली जाते. रेग्युलर चेक प्रोग्रेस ऑफ पेशंट, पेशंटचा डे टू डे अपडेट घेतला जातो. जर डे टू डे अपडेट पॉसिबल नसेल तर 4 दिवसातून एकदा 5 दिवसातून एकदा पेशंटला बोलवलं जातं आणि त्याचा प्रोग्रेस बघितला जातो. रेस्ट्रिक्शन फॉर डेली स्ट्रेसफुल वर्क ऑर अनहेल्दी डाएट, जे स्ट्रेसफुल लाईफ आहे ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणले जातात. सो याच्यामध्ये आपण पर्सनला थोडंसं मेडिटेशन किंवा पेशंटला थोडंसं फ्री ऑफ लाईफ कसं जगता येईल, स्ट्रेस फ्री कसं जगता येईल, अनहेल्दी डाएट, जो डाएट त्या पर्सनचा आहे हा पूर्ण हेल्दी डाएट कसा दिला जाईल याच्यामध्ये आपण विचार करतो. आणि अनहेल्दी डाएट स्ट्रेसफुल लाईफवर रिस्ट्रिक्शन्स आणतो. पुढची मेडिकल सिस्टीम आहे नॅचरोपॅथी. द टर्म नॅचरोपॅथी वॉज इंट्रोड्युस्ड बाय डॉक्टर जॉन शील इन 1895. इट मीन्स use of nature for treatment. Naturopathy believe on laws of nature, which means body's self-healing mechanism. These laws indicate that diseases are completely treated by nature, in which minimize the use of processed food, packed food, exposure of chemicals. So naturopathy ही डॉक्टर जॉन सील यांनी 1895 मध्ये इंट्रोड्यूस केली टर्म. डॉक्टर जॉन सील काय म्हणतात की नेचर हेच एक प्रकारचं ट्रीटमेंट आहे ह्युमन बॉडीसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला बिलीव्ह करायचं आहे, विश्वास करायचा आहे नेचरच्या नियमांवर. ठीक आहे ना. विच मीन्स बॉडी सेल्फ हिलिंग मेकॅनिझम, बॉडीकडं स्वतःकडं सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे. हा लॉ काय सांगतो, दॅट डिसीज आर कम्प्लिटली ट्रीटेड बाय नेचर. सो जो काय आजार झालाय हा नेचर पासून कम्प्लिटली बरा होऊ शकतो. इन विच मिनिमाइज द यूज ऑफ प्रोसेस्ड फूड, पॅक्ड फूड, एक्सपोजर ऑफ केमिकल्स. या नॅचरोपॅथीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त नेचरकडे जायचे आणि त्याचबरोबर मिनिमाइज करायचे, कमी करायचे. काय? प्रोसेस्ड फूड म्हणजे प्रोसेस केलेलं फूड, पॅक्ड फूड वापरायचे नाहीयेत, एक्सपोजर ऑफ केमिकल कमीत कमी केमिकलचा एक्सपोजर जसा होईल, पॅक्ड फूडचा वापर कमी होईल, प्रोसेस्ड फूडचा वापर कमी होईल. आणि जास्तीत जास्त आपण जर नेचरकडे गेलो तर आपला आजार ऑटोमॅटिकली बरा होऊ शकतो. याचं एक इनडायरेक्टली जर आपल्याला त्यांना काय म्हणायचे, डॉक्टर जॉन सील यांना काय म्हणायचे की जे प्रोसेस्ड फूड आहे, पॅक्ड फूड आहे, एक्सपोजर ऑफ केमिकल आहे, हेच आजाराचं कारण आहे. ठीक आहे ना. सो ह्या गोष्टीमुळेच आजार झालाय. मग ह्या जर गोष्टी आपण कमी केल्या तर ऑटोमॅटिक आपण काय होऊ शकतो, बरे होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही सिस्टीमवर थोडंसं बिलीव जास्त वाटतो का, तर जर आपण थोडासा विचार केला तर हायपरटेन्शन, डायबिटीज हे आजार आजपासून 200 ते 300 वर्षापूर्वी जर आपण हिस्ट्री काढली तर कुठं लिहिलेले नाहीयेत. ठीक आहे ना. या आजाराचा उल्लेखच नाहीये. 200-300 वर्षापूर्वी डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल ह्या गोष्टींचा उल्लेखच नाहीये. त्यावेळेला नॅचरल प्रोडक्टचा वापर जास्त होता, प्रोसेस्ड फूड, केमिकल फूडचा वापर कमी होता. आणि त्याच पद्धतीनं आपण जर विचार केला तर त्यावेळेला नेचरचा वापर करत असल्यामुळं, नॅचरल गोष्टींचा वापर करत असल्यामुळं आजार हे ऐकायला नव्हते. पुढे बघतोय आपण. इन विच मॅक्झिमाइज द यूज ऑफ नॅचरल फूड, फ्रेश फ्रुट्स, अनप्रोसेस्ड फूड, अवॉइड पॅक्ड फूड, फास्टिंग अँड लेस केमिकल एक्सपोजर. जे आपण मगाशी सांगितलं ते कमी करायचे आणि नॅचरल फूडचा इंटेक वाढवायचा आहे, फ्रेश फ्रुट्स फळांचा वापर वाढवायचा आहे, अनप्रोसेस्ड फूड आणि ज्या प्रोसेस म्हणजे फूडवरची प्रक्रिया न केलेले पदार्थ आहेत,
फॉर एक्झाम्पल आता प्रोसेस्ड मिल्क आपण ऐकतो, पॅकेट मिल्क मिळतं, ते प्रोसेस्ड असतं, ठीक आहे ना, त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं असतं, त्यातनं बऱ्यापैकी सगळं काढून मग ते तुम्हाला फक्त एक प्रकारचं पाणीच म्हणू आपण ते दिलेलं असतं, ठीक आहे ना. तर अनप्रोसेस्ड फूड, अशा प्रकारचं प्रक्रिया केलेलं फूड नसलेलं खायचं नाहीये. अनप्रोसेस्ड फूड हे आपल्याला खायचंय, ज्याच्यावर प्रक्रिया न झाली त्या प्रकारचं. अवॉइड पॅक्ड फूड, पॅक्ड फूडचा वापर टाळायचा आहे. फास्टिंग अँड लेस केमिकल एक्सपोजर, फास्टिंग मीन्स उपवास, जास्तीत जास्त आपल्याला होता येईल तेवढे उपवास करायच्यात. आणि लेस केमिकल एक्सपोजर, कमीत कमी केमिकलला एक्सपोजर आपल्याला करायचंय. हल्लीच्या काळात केमिकल एक्सपोजर टाळणं अशक्य आहे, ठीक आहे ना. आपण जेवढे गोष्टी म्हणजे आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप सारा केमिकल आपल्याला एक्सपोजर आपल्याला होतं, परंतु आपल्याला कळून येत नाही, ठीक आहे ना. नॅचरोपॅथी यूज नॅचरल थेरपीज लाईक न्यूट्रिशन, हर्ब मेडिसिन, फास्टिंग, एक्सरसाइज एक्सेट्रा. सो नॅचरोपॅथी काय करते, नॅचरल थेरपीज यूज करते. कोणत्या कोणत्या, न्यूट्रिशन्स सगळ्यात पहिल्यांदा, हर्बल मेडिसिन्स, फास्टिंग आणि एक्सरसाइज. एक्सरसाइजमुळे काय होतं तर रेस्पायरेशनची गती वाढती, बॉडीमध्ये असलेले जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत ते स्वेटिंग मार्फत, घामामार्फत बाहेर पडतात, ठीक आहे ना. सो एक्सरसाइज इज मस्ट इम्पॉर्टंट. लास्ट, इट इज डेडिकेटेड टू स्टडी ऑफ नेचर ॲज अ हिलिंग पॉवर. याविषयी मागासपासून मी बोलत होतो की नेचरकडे स्वतःकडेच हिलिंगची पॉवर आहे, बरे आजार बरे करण्याची क्षमता आहे, त्याच्यावर आपल्याला बिलीव्ह करायचं आहे आणि आपल्याला नॅचरल प्रोडक्टचा वापर वाढवायचा आहे. केमिकल, ॲलोपॅथी सिस्टीम या सर्वांना बायपास करण्यासाठी नॅचरोपॅथी इज अ गुड मेडिसिनल सिस्टीम, ठीक आहे ना. सो अशा प्रकारे आपण हा चॅप्टर बघतोय. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरोपॅथी, आता हे जे प्रिन्सिपल कोणते आहेत बघा. फर्स्ट, डू नॉट हार्म, बिलीव्ह द हिलिंग पॉवर ऑफ नेचर, नेचरच्या हिलिंग पॉवरवर विश्वास ठेवा. आयडेंटिफाय अँड ट्रीट द कॉज, सर्वात पहिल्यांदा कॉजचा विचार करा, कशामुळे झालं, ठीक आहे ना. नॅचरोपॅथिक डॉक्टर ॲज अ टीचर, सो नॅचरोपॅथिक डॉक्टर जे असतात तर ते एक प्रकारे टीचर लाईक ॲक्टिंग करतात की ज्याच्यामध्ये ते आपल्याला शिकवतात, ठीक आहे ना. त्यांना मेडिसिन लिहून द्यायची आहेत, गोळ्या खावा आणि या परत परत गोळ्या महिनाभर ठेवा, वर्षभर ठेवा, हा त्यांचा माइंडसेट नाहीये. तर ते ॲज अ टीचर म्हणून काम करतात, तुम्हाला शिकवतात. ते स्वतः डॉक्टर जरी असले तर ते तुम्हाला शिकवतात आणि तुम्हाला देखील एक प्रकारचे डॉक्टर बनवतात तुमच्या बॉडीचं, ठीक आहे ना. सो तुमच्या प्रत्येक ह्युमन बॉडी ही वेगवेगळी रिॲक्ट करते. सो प्रत्येक ह्युमन बॉडीचा अभ्यास केला जातो आणि त्याला त्याचा शिक्षक प्रकारे गाईड केलं जातं पेशंटला, आणि त्यानंतर पेशंट स्वतःचा डॉक्टर बनतो नॅचरोपॅथीमध्ये. ही नॅचरोपॅथिक सिस्टीम थोडी युनिक मानली जाते. त्यानंतर ट्रीट द होल पर्सन, पूर्ण होल पर्सनला ट्रीट करा, ठीक आहे ना. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रवृत्ती तितक्या आजार, ह्या पद्धतीनं. सो प्रत्येक प्रवृत्तीवर विचार करा, त्याचा पूर्ण विचार करून त्याच्यावर उपचार द्या, ठीक आहे ना. लास्ट पॉईंट थोडासा मी हायलाइट करून दिलाय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्ही काळजी करत बसला तर तुमचा आजार वाढणार आहे, पण जर तुम्ही आजार होऊच नाही यासाठी जर एखाद्या मेकॅनिझमचा वापर केला तर तुम्हाला तिथून पुढे आजारच होणार नाही. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्ही मेडिसिनल सिस्टीमवर डिपेंड राहिला तर तुम्हाला, आता हायपरटेन्शनचा पेशंट आहे त्याला मरस्तोपर्यंत गोळ्या खायच्यात, डायबेटिकचा पेशंट आहे त्याला मरस्तोपर्यंत गोळ्या खायच्यात, पण जर तुम्हाला तो आजारच झाला नाही तर गोळ्यांचा संबंधच येत नाही. ह्या सिस्टीमवर नॅचरोपॅथी बिलीव्ह करतं, ठीक आहे ना. सो अतिशय सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हा चॅप्टर एक्सप्लेन केलेला आहे. मला वाटते नॉन फार्मसी पर्सनला देखील हा चॅप्टर कळला असेल. इथपर्यंत मी नॉर्मल नोट्समध्ये तुम्हाला हा चॅप्टर एक्सप्लेन केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अशा विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ शेअर करा ज्यांना हा चॅप्टर अवघड जातोय. ह्याच्यासारखा सोपा चॅप्टर दुसरा कुठला नाहीये. तुम्ही ह्याच्यावर बरंच काही लिहू शकता. हे जे मी तुम्हाला की पॉईंट दिलेत ह्याच्यावर तुम्ही एक एक दोन दोन पानं लिहू शकता स्वतःचा विचार करून. इथपर्यंत मी तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांना एक्झामसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॉन्फिडंट होऊन पेपर द्या. कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका. चांगल्या प्रकारे पेपर लिहा. धन्यवाद.